लोकसभा निवडणुकीचं वारं जे आहे ते आता वाहू लागलेलं आहे। काल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जे आहे ती काल सभा घेत अमोल कोल्हे हे जे आहे ते शिरूर लोकसभेचे उमेदवार असल्याचे जाहीर केलं। त्यानंतर आता अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले विलास लांडे जे आहेत ते माजी आमदार आहेत भोसरीचे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची भूमिका काय असणार आहे। सर काय सांगाल, मागील वेळी देखील तुम्ही इच्छुक होता, ह्यावेळेस काय परिस्थिती आहे? माग विलास तुमच्या वाढदिवसा दिवशी देखील अनेक बॅनर जे आहेत ते भावी खासदार म्हणून झळकली, कसं पाहताय याच्याकडे आता? ह्याच्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला महायुती आघाडीने त्या ठिकाणी मला संधी द्यावी, त्यातनं मी निश्चितपणे निवडून तर येणारच आहे, याच्यात काही शंका नाही आहे। पण मला जास्त करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते अजितदादांना सुद्धा विनंती केलेली आहे। कालच पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्याचे आमचे प्रांतिकचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आले, ते त्यांना सुद्धा आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अजित गव्हाणे त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी जाहीरपणे भूमिका मांडली की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विलास लांडे यांना तुम्ही संधी द्यावी अशी विनंती केली। आणि मला या परिसरामध्ये नव्हे तर साई तालुक्यामध्ये चांगली ओळख आहे, कारण माझा 2004चा जो असणारा विधानसभा मतदारसंघ तो लोणीकण, बकोरी, वाघोली, त्याचप्रमाणे उरुळी कांचन त्या परिसरातला माझा मतदारसंघ होता। अशा याच्यातनं सुद्धा मी एक लोकसभा लढली, त्यावेळेस अडचण असताना सुद्धा मी लढवलेली आहे आणि आता यावेळेस मला त्यांनी संधी द्यावी अशी मी विनंती करणार आहे। नक्कीच मागच्या निवडणुकीला जे आहे ते तुम्हाला माघार घ्यावी लागली, यावेळेस तशीच परिस्थिती जर पुन्हा आली तर तुम्ही त्यावर ठाम असणार आहात का? नाही, याच्यामध्ये आता अजून तर जाहीर व्हायचे, जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय आपण घेऊ। पण ठाम आहेत का तुम्ही की आता लोकसभा ही लढवायची शिरूर लोकसभेमध्ये? आता लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय माझी रणनीती त्या ठिकाणी मी जाहीर करणार नाही। समोरच्या गटाचं तर जाहीर झालेलं आहे ना, आता तुमच्या गटाकडून तुम्ही ठाम आहात का अध्यक्ष? मी तर ठाम आहे, मला लोकसभेत तिकीट मिळावे। नक्कीच आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून आता माजी आमदार विलास लांडे जे आहेत त्या ठिकाणी ठाम असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले। त्यामुळेच आगामी काळात जे आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शरदचंद्र पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांच्यामध्ये मोठी चुरशीची निवडणूक लढत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।